पुरस्कार घेण्यासाठी यायचे एक आकर्षक खेळ या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक आपण पाहतोय ती म्हणजे 14 चेंडूमध्ये 41 धावांचे एक आकर्षक तुफानी खेळ करणारा चेतन मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. सन्माननीय जितेंद्र पेठारे यांनी विनंती आपल्या शुभ हस्ते आपण चेतन या गुणी खेळाडूला सन्मानित करायचंय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्याचे जे किताब आहेत हे देण्यात आले त्या आकर्षक चषक देण्यात आलेले आहेत ते म्हणजेच LIC चे विमा सल्लागार शिवकृपा कन्सल्टन्सीचे मालक सन्माननीय अभिजित गुरव यांच्याकडून अभिनंदन. वेल डन वेल प्लेड चेतन अभिनंदन तुझ्या त्या संघाचं. तर कॅमेरामॅन आपण थोडं इकडे फोकस करा तिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो म्हणजेच दिलदार बागदांड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जोगेश्वर मेहता आवाज संघाला. यापुढे होईल मायक्रोफोन बदल आवाज आपण ऐकाल तो म्हणजेच सुयश भुरे यांचा. ओव्हर टू यू सुयश. हॅलो चिक 3 षटकांची मॅच आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत याची सुद्धा नोंद घ्या. दुसऱ्या फेरीची मॅच मैदानावरती रंगते. एका बाजूला दिलदार बागदांडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवास. या 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत मैदानावरती. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगची फायनल सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. विश्वजित ठाकूर विपक्ष किरण पवार या 2 कर्णधारांमध्ये रायगड प्रीमियर लीगची फायनल तेथे मात्र रंगली आहे. दोन्ही संघांमध्ये अलिपक्षी खेळाडूंचा समावेश आहे. मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती भावेश सज्ज झालाय. पहिलाच बॉल अभिषेकसाठी हवे तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि त्यामुळे त्या चुकीचा फायदा इथे मात्र नक्कीच अभिषेक उचलेल येणाऱ्या कालावधीमध्ये नो डाऊट. यात ते मात्र शंकाच नाही आहे. कारण फुलटॉस लोवर फुलटॉस बॉल त्याला मात्र हाफ वॉलीमध्ये कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट करून मारण्याचा प्रयत्न फटका अगदी फसला होता परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या चुकीमुळे इथे मात्र ही सिंगल मिळाली आहे. जीवदान मिळालंय. 1 धाव फुलकावधी. यावेळचा लोवर फुलटॉस बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल चाललाय सरळ सीमारेखा पार चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती ओमकार यांच्या बॅटमधून येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 5 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे पहिलं चालू आहे. यावेळचा फुल टॉस ऑन साइड वरती फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जोपर्यंत चेंडू अडवतील तदवरती इथे आपण पाहतोय 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल.
एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आता तो फ्री हिट मैदानावरती पाहायला भेटेल. पुन्हा एकदा जीवदान समोरच्या स्ट्राईक एंडवरती ओमकार राणेला सुद्धा दिला. मागचा बॉल अगदी वेस्ट साईडचा बीमर पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आला आणि तिथेच मात्र या 3 धावा आल्यात. या वेळचा बॉल समोर उडवला. अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्ष आहे, समालोचन कक्ष आहे, त्या दिशेने आलेला हा बॉल चाललाय सरळ. 6 धावा देत असताना एकदा मोठा फटका ओमकार राणेच्या बॅटमधून आला. 6 धावा आल्यात आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 14 धावसंख्येवरती पोहोचली आहे. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, 14 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारलाय. फटका अगदी चांगला आहे. चेंडू चाललाय दन 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 करत असताना सीमारेखा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. त्याने धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर धावसंख्या खोऱ्याने कुठली जाते. धावसंख्या खोऱ्याने कुठत असताना गोलंदाजाला महागडे ठरवलं जातं. धावसंख्या आली आहे, पुढे सरकली, 18 वरती पोहोचली आहे. यावेळचा आणखीन एक अगदी आपण जर पाहिलं तर फटका डोळ्यांचे पारडे फेडणारा पाहायला मिळाला. यावेळी थ्रू दी पॉइंट मारत असताना बॉलला धाडलंय सरळ सीमारेखा पार. ओमकार राणे या नावाचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ या मंडळाचे सदस्य सन्माननीय भूपेंद्रजी लाड यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. यावेळचा आणखीन एक बॉल ग्लान्स मारलाय. पुन्हा एकदा हा बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस सीमारेखा पार. आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. 6 6 6 आणि 4 असं दृश्य पाहायला मिळालं. म्हणजेच पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर नो बॉल, त्याच्यावरती 2 त्या 3 आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर चौकार आला, थ्रू दी पॉइंट पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर अगदी बैठक शॉट खेळत असताना डीप मिडवे गेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मारलेला षटकार सुद्धा आला. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख आपण जर पाहिला तर खोऱ्याने पुढे सरकला. 30 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. या स्पर्धेमधील सर्वाधिक महागडे षटक भावेशचं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये तब्बल 30 धावा भावेशने खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी चारू दत्त आला. चारू दत्तच्या खांद्यामध्ये हे षटक सोपवलंय. पहिलाच बॉल ऑन साइड वरती. प्रहार तर चांगलाच होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्यामुळे या बॉलवरती सिंगल भेटेल. 38 सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर आपण पाहतो डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ व्हायला मिळतं, जिथे एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. तब्बल 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळचा फटका, आपला फटका 440 वोल्टचा झटका. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ओमकार राणेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा थ्रू दी पॉइंट, तिथे सुद्धा चौकार. आता गोलंदाज करेल तर करेल काय हा प्रश्नचिन्ह सुद्धा आहे ना, कारण दोन्ही बॅटर धावा बनवतात. अभिषेकने 7 सुद्धा चांगली दिली आहे, 2 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. समोर ओमकार बॅटिंग करतोय,
त्यामुळे धावसंख्या वाढली आहे. यावेळचा बॉल हवेत खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात आणि जोपर्यंत आता इथे बॉल हा अडवला जाईल तदवरती या बॉलवरती सिंगल भेटेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल आली आहे. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 36 वरती पोहोचली आहे. 36 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर सेकंड चालू आहे. 3 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे हा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याच वेळेला तिथे पहिली विकेट मैदानाच्या माघारी परततोय. अभिषेक पाटीलचा खेळ मात्र संपलाय. डीजे अमोल मैदानावरती. अमोल आलाय फलंदाजीसाठी. षटक क्रमांक आपण पाहतो इथे दुसरं चालू आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपलाय. जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल किंबहुना त्याच वेळेला तुमच्याकडे चेंडू टाकण्याची क्षमता चांगली असेल तर तुम्ही बॅटरला बाद करू शकता. ते मात्र इथे चारू दत्तने दाखवलंय. यावेळचा लेग ब्रेक ओळखला डावखुऱ्या त्याच्या बॅटरने, परंतु तितक्या लांब मारू शकलेला नाहीये. समोर मारत असताना लॉंग ऑन वरती आणखीन एक खेळाडू सापडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा अमोल सुद्धा आल्या पावली मैदानाच्या बाहेर. आता दोन्ही ओमकार राणे मैदानावरती खेळताना पाहायला भेटतील. नेहमी त्यांचा उल्लेख करत असताना मी नेहमी म्हणतो छोटा ओमकार मोठा ओमकार, परंतु आता इथे हे 2 ओमकार कशा रीतीने खेळतात. जिथे आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्येचा आलेख पाहिला तर 36च्या घरात थांबला. 36ला 2 ही सध्याची परिस्थिती आहे. हॅट्रिक चान्स गोलंदाजाकडे आहे, अर्थातच चारू दत्तकडे आहे, कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने काढलात आणि तो ब्रेक आहे ना धावसंख्येला नक्कीच लावला. पुन्हा एकदा चारू दत्त चेंडू घेऊन सज्ज. यावेळचा बॉल ऑन साइडवरती मारायचा होता. आपटलेला हा बॉल लेंथ बॉल होता आणि तो लेंथ बॉल ओळखता आलेला नाहीये. डॉट बॉल. षटक संपलं. या षटकामध्ये चारूने धावा खर्च केल्या फक्त 6. अगदी चांगलं षटक हाताळलंय. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 30 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 विकेट आणि त्याच वेळेला 6 धावा. अगदी चांगलं स्पेल इथे मात्र चारू दत्त हाताळून गेला. आता येणारं शेवटचं षटक आहे ना ते सुद्धा चांगलं हाताळणं गरजेचं आहे. जर ते चांगलं हाताळलं नाही तर कदाचित 40च्या पुढे धावसंख्या नक्कीच जाऊ शकते आणि जाईल यात तर मात्र शंका नाही, कारण स्ट्राईक एंडवरती ओमकार आहे. एक ओमकारसाठी डॉट बॉल फेकला. ज्या ओमकारने आत्तापर्यंत धावा बनवल्यात त्या ओमकारला स्ट्राईक आहे. आता तो इथे स्ट्राईक करेल का शेवटच्या षटकामध्ये. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती साहिल याला आमंत्रित केलंय. साहिलच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. षटक क्रमांक शेवटचं अंतिम निर्णायक हाणामारीचं, ज्याला आपण जर पाहिलं तर रत्नागिरी इकडे तुम्ही गेलात, चिपळूण साईडला गेलात तर त्याला म्हटलं जातं भैरवीचं षटक. ते भैरवीचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती साहिल सज्ज झालाय. पहिला बॉल ऑन साइडवरती फटका प्रॉपर आहे. बॉल चाललाय. एक टप्पा घेत असताना डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. उचली आहे. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती या चौकार येत असताना आपण पाहतो. आणखीन एक बॉल ऑन साइडवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु आता इथे हा बॉल डॉट चालला. धावसंख्या 40 वरती थांबली. अगदी मिडल स्टिक आणि त्याच वेळेला लेग स्टिक वरतून जाणारा हा बॉल निर्धाव जातोय. त्यामुळे पंचांचा सुद्धा तोच इशारा आणि तेच कळवलं जातं एक्झॅक्टली हा बॉल कुठून गेलाय, कुठे संपलाय हे सुद्धा सांगितलं जातं. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे शेवटचं अंतिम चालू आहे. 2 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
यावेळचा बॉल ऑन साइड वरती आता फिल्डर तिथे तैनात केलाय, पुढे येऊन या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि आता दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज इकडे ओमकार मैदानाच्या बाहेर पडतील. एक बॅटर रनआउट स्वरूपात. आता नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती रणजित यांना पाहायला भेटतं. रणजित आलेत बॅटिंगसाठी. या षटकातील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. उर्वरित 3 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 3 बॉलमध्ये साहिलने धावा खर्च केल्यात 5. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये धावा वाचवल्यात. 41 धावा धावफलकावरती लागल्यात 41. या 3 बॉलमध्ये आता किती धावा बनवल्या जातील, येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइड वरती, क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट फाईन लेग वरती, शॉर्ट फाईन मध्ये, त्यामुळे आता इथे झेल पकडलाय ओमकार राणेला सुद्धा. या बॉल वरती परतीचा रस्ता इथे दाखवला आणि नवीन बॅटर अनिल यांना आपण पाहतोय. अनिल आलेत फलंदाजीसाठी. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 41 झाल्यात धावफलकावरती. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. एक रनआउट स्वरूपात आली आहे. त्याच वेळेला एक आपण पाहतोय इथे झेल बाद स्वरूपात आली आहे, कॅच स्वरूपात आली आहे. 2 बॅटर महत्वाचे मैदानाच्या बाहेर परतलेत. ओमकार हे दोन्ही मागच्या 2ही बॉलवरती आउट झालेत. यावेळचा बॉल पायावरती लागलाय आणि आता इथे आपण जर पाहिलं तर बॉलचा इम्पॅक्ट, त्याची पिचिंग, हे सर्व काही मॅटर करतं. त्यामुळे नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. सिंगल लेग बाईच्या साहाय्याने धावफलकावरती जोडली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 42 वरती पोहोचेल. 42. शेवटचा बॉल या षटकातील आता येणं बाकी आहे. 5 बॉलमध्ये धावा 6 खर्च केल्यात आतापर्यंत गोलंदाजी करत असताना. साहिल याने सुद्धा मागच्या षटकामध्ये सुद्धा कमी धावा होत्या, याही षटकामध्ये कमी धावा आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये किती धावा येतील. यावेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय. अवंत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल धावफलकावरती. आता जर लक्ष टाकलं तर 43 धावा धावफलकावरती. 43. 43 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला. इथे या चेंडूवरती एक धाव तर आली आहे. आता इक्वेशन आपण पाहूया. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचं आव्हान 3 षटकांमध्ये दिलदार बागदांडा संघासमोर उभं केलंय. आता या 45 धावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा येणारा वेळ इथे मात्र सांगून जाईल. तत्पूर्वी टॉससाठी यानंतर होणारा सामना. एका बाजूला दादरेश्वर जांभूळपाडा तर जय हनुमान थळेपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. जय हनुमान थळेपाडा आणि त्याच वेळेला दादरेश्वर जांभूळपाडा दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे व्यासपीठावरती. आणि या पुढच्या मॅचचं अर्थातच दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू.
धन्यवाद सुयश. चला ओपनरची जोडी सलामीर फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे. त्या दरम्यान आपण पाहतोय जोपर्यंत सेकंडला सुरुवात होते तोपर्यंत आपण पाहतोय टॉस केला जातोय. विनंती असेल कॅमेरामॅनला की आपण स्टेजवरती इथे व्यासपीठावरती फोकस करायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच जॉनमान थोपडा या संघाने. पंचेचाळीस धावांचं आव्हान समोर असताना आपण पाहतोय सलभराच्या भूमिकेत भावेश आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. ओमकार सुद्धा कराने पावप्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. लगेच चेंडूची तपासणी करायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सेकंडला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 45 धावा असं इक्वेशन असं समीकरण आहे. ओमकार सुद्धा कराणेचा पहिला चेंडू. पहिला चेंडू तिमी स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. पहिला चेंडू ती विकेट. फलंदाज बाद.
चार ताला आडव्याची चिडणी चार दत्ताने चिडला घेऊन काढला इथे बघा आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुढे ससावत चिंडला अडवून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅकअपला खेळाडू नसल्यामुळे इथे आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ओमकारचा येणारा हा चेंडू यावेळेस चांगला चेंडू मात्र पंत सांगतात चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईटचा इशारा येतोय. स्वेड चेंडू धावसंख्येत एका धावची भर पडते. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. इथे बॅटची कडा आउटसाइड एज चेंडू जातोय सीमाशीच्या बाहेर येतोय. उजव्या अशीच्या बाहेर जाणार चेंडू चेंडूला जोरदार खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागली होती बाहेरची कडा आणि एक कठीण चान्स होता. प्रयत्न केला यशस्वी मात्र त्याला चकवत चेंडू गेलाय सीमाच्या बाहेर. 4 धावा मिळतील. धावसंख्या झालेली 7 धावा. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू होतोय अवांतर धाव मिळेल. फलंदाज ऑफच्या बाहेर शफल होतोय त्याला फॉलो करण्यात चेंडू टाकला जातोय मात्र त्या दरम्यान दिशा भरकटतोय गोलंदाज ओमकार. ओमकार सुधाकर राणे उंच पुरसा खेळाडू पहिला चेंडू विकेट नक्कीच प्राप्त केली त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये काहीसा अडकत. यावेळेस चेंडू स्ट्रेट चेंडूला खेळून खेळलं जात आहे. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्रक्षण तिथे अभिषेकचा आपण पाहतोय ज्या पद्धतीने सामना रंगतोय बघा. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 30 धावा फटकावल्या गेल्या होत्या. त्यानंतर पण पाहिलं तर उर्वरित 2 षटकात 14 धावा जमवल्या गेल्या. त्यामुळे धावफलकातील 44 धावा लागल्या. 45 धावांचं लक्ष असताना पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा खराब लाईन खराब दिशा पुन्हा एकदा स्वैर मारा. तिसरा वाईट बॉल या षटकातील. धावसंख्या दुहेरी अंकावर जाऊन पोहोचते. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती चांगली स्टार्ट केली मात्र त्यानंतर गोलंदाज दिशा भरकटतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू या चेंडू चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वीरित्या इथे पूर्ण केला जातोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा. 5 चेंडू झालेत 3 षटकात म्हणजेच 18 चेंडू 45 धावा जमवण्याचं लक्ष असताना जर प्रत्येक षटकाचा विचार केला रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर प्रति षटक 15च्या सेशन धावसंख्या जमवणं आवश्यक. आणि इथे एक मोठा मासा गळायला लागलाय. प्राइज विकेट फलंदाज चार दत्त बॅक टू द पॅव्हलियन.
वळसा घेणारा ऑफ ब्रेक मध्ये आत येणं चेंडू पण पाहतोय. या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. आता मात्र दबाव तंत्र वापरलं जात आहे. क्लोज किपिंग करण्यासाठी यष्टीरक्षक यष्टनच्या अगदी जवळ उभा आहे. चांगला चेंडू. या चेंडूवरती एक धाव सहजरित्या इथे पार केली जाईल. सहजरित्या इथे एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 12 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विचार केला आपण विजयासाठी अजूनही तब्बल 32 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 32 धावा. माफ करा 33 धावांची आवश्यकता आहे. कारण 45 धावांचं लक्ष आहे. 44 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. पुन्हा एकेरी धाव येते. आता मात्र सामना गोलंदाजी करण्या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. कारण धावा हव्या तशा येत नाहीयेत. चांगलं षटक हाताला जात आहे. या षटकात 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज बाद. मी बॅटर साहिल आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. आणि या चेंडूवरती मिस सॅम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला जातोय आणि क्वार्टर बॉल पद्धतीत फलंदाज साहिलला देखील बाद केलंय गोलंदाज रणजित रोगे याने. म्हणजे 13 धावा 13 रन्स. 2 षटकात 13 धावा आल्यात. आता अंतिम षटक 6 चेंडू. माफ करा चुकीची दुरुस्ती. धाव संख्या झालेले 15 धावा. अंतिम षटकात सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा. गोलंदाज अभिषेक अजित पाटील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे महत्वपूर्ण असं अंतिम षटक घेऊन. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू 30 धावा. याचा अर्थ इथे 5 चेंडू 5 षटका ठोकत सामना जिंकू शकतो फलंदाज आपल्या संघाला. मात्र षटकार येणार का? कारण अभिषेकने पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय.
या चेंडूला किंवा दिशा दाखवली जाते, या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली जाते. 4 चेंडू तब्बल 29 धावांची आवश्यकता. हा सामना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर काहीसा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला. जिथे असं वाटलं होतं पहिल्या इनिंग मध्ये पहिले षटक मागले गेल्यानंतर दुसऱ्या 2 षटकामध्ये कमबॅक केले गेलं, मात्र फलंदाजी करत असताना फलंदाजांची हाराकिरी आपल्याला पाहायला मिळाली. दिलदार बागदंड संघातील विकेटची संभाव्यता, विकेट प्राप्त केली जाते. अजून एक फलंदाज बाद डीजे. नवीन फलंदाज आला काय आणि नवीन फलंदाज गेला काय. पहिला चेंडू होती त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करत गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. डीजेला संधी. गोलंदाज अभिषेक अजित पाडेला गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अभिषेक इथे नोंदवणार का हे पाहायचंय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सागर फलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. कदाचित अटॅकिंग फील्ड इथे पाहिली जाईल, कारण जवळपास सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेला आहे जुगेशिमा तावा संघाने. आणि आता गोलंदाजाला हॅट्रिक प्राप्त करण्यासाठी इथे प्रयत्न केले जातील. हॅट्रिक बॉल घेऊन अभिषेक. झेल टिपणं कठीण. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. चेंडू त्याला चकवत जातोय, सीमाशे बाहेर येतोय. चौका आता मात्र अंतिम चेंडू. खऱ्या अर्थाने अंतिम चेंडू म्हणजे सामना संपण्याची औपचारिकता उरलेली आहे. या चेंडू कोणती धाव मिळत नाही अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच जोगेश्वरी मेहता आवाज संघाने अभिनंदन. जोगेश्वरी मेहता आवाज संघाचं ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतोय. ते म्हणजेच दिलदार बागदांडा या संघाचे आणि पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी उद्यापासून सुरू होण्यात त्यांच्या स्पर्धेसाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा देतोय. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण जाहीर करतोय. नो डाऊट ज्याने आकर्षक 38 धावांची खेळी केली असा जोगेश्वरी मेहता आवाज संघाचा विध्वंस